विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात फिरण्यासाठी निसर्गरम्य अशी अनेक ठिकाणे आहेत. पण काही ठिकाणे अशी असतात की ज्याला ओळख मिळते ती एखाद्या महान व्यक्तीवरून. जसे राणी लक्ष्मीबाईंची झांसी. गुजरातमधील असेच एक ठिकाण म्हणजे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ उभारलेले एकता नगर किंवा केवडियामधील स्टॅच्यू ऑफ युनिटी. केम छो મજામાં? એકતા નગરમાં બધાના સ્વાગત છે. વેલકમ ટુ લैंड ऑफ आयर्न मैन ऑफ इंडिया सरदार वल्लभभाई पटेल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला तुम्ही कसे जाल आणि तिथे काय काय बघाल. एकता नगरला येण्यासाठी रेल्वे हाच बेस्ट ऑप्शन आहे. नियरेस्ट एअरपोर्ट अहमदाबाद किंवा बडोदा आहे, पण तिथून बाय रोड येण्यासाठी परत 2.5 ते 3 तास लागतात. स्टेशनच्या बाहेरूनच स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी आपल्याला फ्री बस सेवा उपलब्ध आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीचा वन डे प्लॅनही तुम्ही करू शकता. महत्वाची ठिकाणं एका दिवसात बघून होऊ शकतात. आमचा इथे राहण्याचा प्लॅन होता, म्हणून आम्ही पहिले हॉटेलवर चेक इन केलं. गुड मॉर्निंग मंडळी. ITC ग्रुपचं फॉर्च्यून हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायला आलो. आता इतके पदार्थ आहेत ना ब्रेकफास्टमध्ये, आणि काय खाऊ आणि काय नाही असं झालं. आता गुजरातमध्ये तर ढोकळा तर स्पेशल आहे. ढोकळा जलेबी पण आहे तिथे. भरपूरच पदार्थ बघते काय काय. केक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत छान छान. आणि इथली मला एक युनिक गोष्ट वाटते म्हणजे ही चाय की टपरी. ती खूपच सुंदर आहे. म्हणजे त्याचं ते डेकोरेशन आहे ना ते खूप छान आहे. हॉटेलवरून आम्ही निघालो स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. स्टॅच्यू ऑफ युनिटीला जर तुम्हाला जायचं असेल तर आधी ऑनलाईन बुकिंग करूनच जा. दर मंडेला स्टॅच्यू ऑफ युनिटी बंद असतं. ॲडव्हान्स बुकिंग करून आपल्याला पाहिजे तो सुटेबल टाइम स्लॉट बुक करता येतो. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या टाइम स्लॉट प्रमाणे आम्हाला थोडासा वेळ होता, म्हणून आम्ही आधी आजूबाजूची ठिकाणं बघायला सुरुवात केली. इथे ना त्या सरदार सरोवर व्ह्यू पॉईंट बघायला हवे. इथे यायला रिक्षा आहेत आणि ह्या अशा मस्त पिंक कलरच्या रिक्षा आहेत आणि सगळ्या लेडीज चालवत आहेत रिक्षा. बघा या स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे इथल्या लोकल लोकांना किती छान रोजगार मिळालाय. इथल्या या रिक्षा चालवणाऱ्या सगळ्या महिला ट्रायबल एरियातल्या आहेत. हे वुमन एम्पॉवरमेंटचं एक मस्त उदाहरण आहे. नर्मदा नदीवर बांधलेला हा एक मुख्य डॅम आहे, सरदार सरोवर डॅम. आत्ता तर पाणी नाही आहे ऑफकोर्स. पावसाळ्यात आला तर इथे खूप छान दिसतो. रिक्षातून जाताना एक गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आली की इथला परिसर अत्यंत स्वच्छ आहे आणि खूप मेंटेन्ड आहे. सरदार सरोवर डॅम बघून आम्ही पोचलो व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला. व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्याच बाजूला भूलभुलई आहे. बच्चे कंपनीसाठी इथे मस्त झू आहे आणि सफारी पण आहे. आता वेळ झाली होती इथलं मेन अट्रॅक्शन बघायची, स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं बेसिक एंट्री तिकीट आहे 150 रुपये. व्ह्यूइंग गॅलरीसाठी 380 रुपये आणि एक्सप्रेस तिकीट आहे 1030 रुपये, ज्याच्यात तुम्ही लाईन बिन टाळून डायरेक्ट जाऊ शकता. सर्वप्रथम आपण एका दालनात प्रवेश करतो जिथे सरदार वल्लभभाई पटेलांसंबंधी आणि स्टॅच्यू संबंधीची सगळी माहिती मिळते. स्टॅच्यू ऑफ युनिटीला सिनियर सिटीजनसाठी ठिकठिकाणी लिफ्ट आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल आहेत आणि व्हीलचेअर सुद्धा आहेत. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या व्ह्यूइंग गॅलरीत आली आणि इथून व्ह्यू बघते ना मस्त आहे. पण तरी मला असं वाटतं की इथे जाळी नसती आणि काच असती तर जास्त छान वाटलं असतं इथून बघायला. 45व्या मजल्यावर आहे हे.
खूपच छान आहे आणि लिफ्ट एकदम फास्ट आहे, 2 मिनिटात आली. पण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या व्ह्यूइंग गॅलरीमधून सनसेटच्या वेळेस खूपच मस्त दृश्य दिसतं. त्यामुळे आम्ही साधारण सनसेटच्या आधीची वेळ बुक केली होती. अशा ठिकाणी फिरताना सगळ्यात एक बायकांना प्रॉब्लेम होतो तो वॉशरूमचा. इथे वॉशरूम आहेत आणि त्या अतिशय स्वच्छ आहेत, त्यामुळे तुम्ही बिनधास्त फिरू शकता. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या पायाशी आली मी आत्ता. आणि मगाशी व्ह्यूइंग गॅलरी आहे ती छातीच्या इथे या पुतळ्याच्या. आणि हा पाय आहे आणि इथे पण ओपन आहे मस्तपैकी. वाव, काय मस्त सनसेट दिसतोय आत्ता. खूपच एकदम मॅजिकल वाटतंय. आणि हा पुतळा तर म्हणजे काय शब्दच नाहीत माझ्याकडे वर्णन करायला. खूपच मस्त. इथे क्रूज राईडचा आस्वादही तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे इथे नर्मदा आरतीही होते, तर तीही तुम्ही अटेंड करू शकता. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा आजचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, ज्याची उंची 182 मीटर आहे आणि व्ह्यूइंग गॅलरीची उंची 153 मीटर आहे. प्रत्येक भारतीयाने एकदा तरी इथे येऊन हे स्मारक बघायलाच हवे. चालून चालून दमाला झालाय. आता थोडीशी पेटपूजा करते आणि मग इथेच समोर लेझर शो असते, लाईट अँड साऊंड शो, तोही अटेंड करणार. हा मँगो प्लस कोकोनट आहे आणि हा अमूलचा इंग्लिश ॲपल म्हणून आहे, तो मी आता ट्राय करते. सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. 1928च्या बारडोली सत्याग्रहातील यशस्वी नेतृत्वामुळे तेथील महिलांनी त्यांना सरदार ही उपाधी दिली. गृहमंत्री म्हणून त्यांनी संस्थानिकांशी संवाद साधून अत्यंत कुशलतेने संस्थाने भारतात विलीन केली. हैदराबाद आणि काश्मीरच्या विलिनीकरणासाठी वाटाघाटीच्याही पुढे जाऊन सैनिकी कारवाई करायलाही ते कचरले नाहीत. त्यांच्या या कठोर भूमिकेमुळेच आज हैदराबाद आणि काश्मीर हे भारतात समाविष्ट झाले आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटीचा लाईट अँड साऊंड शो अटेंड करून आम्ही गेलो ग्लो गार्डन बघायला. तुमच्याबरोबर लहान मुलं असतील ना तर नक्कीच ग्लो गार्डनला जा. ग्लो गार्डनमध्ये फिरते आत्ता. खूपच ऑसम आहे, मस्त आहे. इथे एकता नगरमध्ये हॉटेलची अवेलेबिलिटी मला फारच कमी वाटली, पण मी ज्या हॉटेलमध्ये राहिले त्याचे एक क्विक रूम टूर देते तुम्हाला आणि ते हॉटेल मी नक्कीच रेकमेंड करेन. सुप्रभात मंडळी, आज एकता नगर मिलला माझा दुसरा दिवस आहे आणि आता मी कॅब करून परत मुंबईला निघाली. ही आमची कॅब आलेली आहे तर बसते कॅबमध्ये. सो आपण मुंबईलाच भेटू. बाय. इथून आम्ही बडोद्याला फिरायला जाणार होतो, पण काही कारणामुळे आम्हाला आमचा प्लॅन चेंज करावा लागला आणि ऐनवेळी आम्हाला काही वाहन मिळालं नाही. त्यामुळे आम्ही डायरेक्ट कॅब करून मुंबईला निघालो. तर मंडळी, हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला? आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईबही करा.